आज आपण आलेलो आहे यवतमाळ जिल्ह्यातील कार्ली या गावामध्ये 24 न्यूज चॅनल मराठी। आज यवतमाळ इथे वर्धा नांदेड रेल्वे हा जो टर्मिनल आहे हा विदर्भातील पहिला बोगदा असा आहे। तरी आपण जाणून घेऊया याचे सुपरफास्ट असे काम चालू आहे आणि आज इथं बोगद्यामध्ये बघूया आपण की काय याचं काम चालू प्रगतीपथावरती खूप फास्टमध्ये असं चालू आहे। आपल्यासोबत काही तरी इथले कर्मचारी लोक आहे, यांना सुद्धा आपण विचारू की आपलं नाव? यशवंत संभाजी हाके। तर किती दिवस लागू शकतात याला? कमीत कमी 3 वर्ष। 3 वर्ष लागू शकता। आणि किती मीटर झालेला आहे? 100 मीटर झालेला आहे आतापर्यंत 100। 3 वर्ष लागू शकतात। हां लागू शकतात। तर आता किती 100 मीटर झालेला आहे? 100 मीटर झाले। तरी आता ब्लास्टिंग वगैरे मारली आहे का अंदर? आता ब्लास्टिंग झाली। बरं, ठीक आहे। ते बघू शकता तुम्ही आता की आपला हा बोगदा जो दिसत आहे इथून खूप असा छान आहे आणि इथून रेल्वे वर्धा ते नांदेड रेल्वे ही जाणार आहे या बोगद्यातून आणि याचं प्रगतीपथावरती असं काम चालू आहे। आणि आपण बघू शकतो आतमध्ये जाऊन सुद्धा याचं काम कसं चालू आहे ते। आणि हे बघा खूप असं खोल आहे आणि खालून इथून सुरुंग केलेला आहे। सुरुंग करून सुद्धा हा बघा की इथून खाली कमसे कम 40 ते 50 60 70 80 फूट असं आहे। 80 फूट असं खोल घेतलेलं आहे आणि 80 फूट खोल असून इथून सनी याच्या अंदरून हे बोगदा ह्या मशिनरीज इथं ठेवलेले आहे। JCP आहे, कर्मचारी वर्ग आहे आणि खूप असं स्पीडली असं काम चालू आहे। यांना टार्गेट दिलेलं आहे की एवढ्या वर्षामध्ये झालंच पाहिजे असं यांचं आहे। तर यांचं म्हणणं आहे 3-4 वर्ष हे लागणारच, कारण की कार्ली ते बेलोना रोडपर्यंत हा टर्मिनल असा आहे। हा जो टर्मिनल आहे तर 3.5 ते 4 किलोमीटरचा असा आहे। आज बघू शकता हे रिटर्नमध्ये असे ट्रक आतमध्ये बोगद्यात चाललेले आहे, रिवर्स घेऊन त्याच्यातला मलमा वगैरे सगळं इकडं असं बाहेर काढून सनी इकडं बाहेर काढण्याचे काम प्रगतीपथावरती चालू आहे। हे बघा, ही बघू शकता ही मशीन आहे। ही मशीन या मशीननं ड्रेन करून ब्लास्टिंग केलं जातं। खूप अशी मोठ्या प्रमाणातली मशीन आहे आणि याच्यात असं झालेलं काम हे बघा। हे ट्रक असे रिवर्स घेऊन आतमध्ये जाते आणि रिवर्स मलमा घेऊन वापस येत आहे। इथं आत्ताच थोडा वेळ अगोदर ब्लास्टिंग झालेली आहे।